ऐकर आहे असं देत का माझा अवतार बघा. मी बघा हिरोईन ना. मी बघा हिरो ना. हा मग पूछ ना तोंड. नमस्कार आई. आई तर गाईस एक सरप्राईज आहे. सरप्राईज पण आहे ते. कर्जतच्या फ्रेंड्स वगैरे सगळ्यांना माहित असेल ती कोण आहे. बाकी माझे कर्जतचे फ्रेंड्स आहेत, परत कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. तिला पण मी आय थिंक तरी मी तर बोलतोय ना 7 ते 8 मला तरी वाटतं 1.5 इयर झाला असेल. आय थिंक 1.5 वर्ष झालं असेल तिला पण भेटलं नाही. तर ती आली इथं बदलापूर स्टेशनला. ती राहते कर्जतला. कॉलेज फ्रेंड आहे, बहीण आहे माझी. तर ती राहते कर्जतला. ती बोलते ये बोलते आता बदलापूरला आले बोलते. मी ठीक आहे बोला आलो. मी पण असं बसलेलो टाइमपास करत. चला जाऊ सर. सो चलो जाते. असं देत का माझा अवतार बघा. मी बघा हिरोईन ना. मी बघा हिरो ना. हा मग पूछ ना तोंड. का असं असतो का? असं थोडी बहीण आहे माझी. तू त्यात काय लाजायचं आहे? गाई लाजते मग काय आला तू पक्की लगीन करायला लावलं ना उद्या. पक्का पोर बघायला आला तुला. ही बघा गाईज ही 1.5 वर्षांनी भेटले मला. तिला राग आला माझा कसला तरी. जाऊ दे त्या गोष्टी बोलायच्या नसतात. जाऊ द्या. मी मन असं आहे ना, मी सगळ्यांना कधी हे करतो. मी झुकलो. जाऊ दे. नातं आहे ना माझं. झुकणंच होतं ना माझं. नातं आहे ना. हे बघ इथं दिखते आहे ना. हे दीपचं दुकान आहे. हे तुला दाखवतो बघ. हे बघ इथं बाहेर थांबले बघ. 5ची नाही देईन एक लाफा. 5.52ची येते जागा. नाही तर मी येईल आशे चोराला. तुला माहिती मी आडा आहे. हा मग बस. दादा बाप्पा दादा मी तिला पाठवली. माझे जरा फ्रेंड्स आहेत ना, त्यांची दुकान आहे. मी त्यांच्याकडे चालले. अरे इकडे समोर ते ना. गाडी कुठे लावू? मला उतरू देत. दिसत पण नाही यात. बेस्ट इज फॉर एव्हर. ए चल ना. कुठे जायचं? दुकानात बापूच आहे वाटतं. दुकानात कोणच नाही. पप्पा नेलेलं एकटाच आहे. ये ना गाडी लावून पुढे. हिला उतरवतो इथं दुकानात बसवतो. चला मग ठीक आहे. हिला गरम झालं बिचारीला. एसी एसी होईल. एसी उतर उतर उतर. असं आहे डेंजर आहे ना. अरे गाडी जर आत नको आहे. गाईस तिला एवढा बरा वाटलाय ना. पण ती सांगत नाही. ती तुमच्या समोर बोलत नाही. पण ते बोलतात ना माणसाचं मनत असं आहे ना. माझा मनत असं आहे. समोरच्याला लगेच बरा वाटतो डायरेक्ट. बघू आता काय विषय आहे तिथं. जरा दीपचा मग विषय काय बघू दे. मला लोक घाबरतात का मला समजत नाही. माझा स्वभाव इतका बोला आहे. लोक मला घाबरतात यार. असं का रे? ओ पाण्याची बॉटल द्या ना. बघू दे ना. बघू दे. एवढं नाही भाई. एवढं जर विचार करायला लागलो तर दीप आपण आई मला ए पाण्याची बॉटल देते. एवढा जर विचार करायला लागलो तर माणूस इथंच राहील. राजू मी किती पुढे गेलो माहिती तुला. ठीक आहे गाईस. तर आम्ही आता निघालोय घरी जायला.
भाऊ भेटू आपण परत हिला मी बोललो सोडायला येतो तिकडे कर्जतला, ही बोलते नको बोलते ट्रेननी जाते मी. जाऊ दे जा धक्का बुक्का का. चल दीप. जाऊ का पिल्लू. बाय बाय. हो तर गाईस जस्ट तिला सोडला स्टेशनला, आता जातो घरी. मंदिरात जायचे आपल्याला 6 वाजले. आज जरा लवकरच जाऊ, काल 7 वाजलेले. जरा वेळ झाला, बोललो नको आज जाऊ दे जरा लवकर. काल कसं अंग टाकलेलं ना मी झोपलेलो, जरा आराम करत होतो. आज नको बोलू नको आले बघू. सो आता जातो डायरेक्ट मंदिरात. गाईज हा तुम्हाला दिसतो का मला बघू दे, थांब मला तुम्हाला दाखवतो मी. फिल्म आहे ना म्हणून ते कसं अंधार आहे. हे बघा किती उजेड आहे बघा बाहेर. एवढा उजेड आहे बाहेर म्हणून असं दिसतोय ते. हा तर गाईज कसं आहे आपण म्हणजे मला आता म्हणजे सगळे फ्रेंड्स लोक एवढेच हे पण बोलतात की बोलते तू एवढा चांगला नको राहू, परत काय तू एवढं चांगलं नको राहू, परत तुझा लोक फायदा घेतील. हे बघा माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मम्मी पप्पांनी मला हे शिकवलं ना, माझ्या देवानी पण मला असंच बनवलंय की एखाद्या व्यक्तीने जर आपला फायदा घेतला तर आपण त्याच्या फायद्याशी तर आलो. हा एवढंच मला शिकवलंय म्हणजे की चांगला राहायचा लोकांशी. किती हा जरी समोरच्याने फायदा घेतला तरी आपण त्याच्यासारखं नाही वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय, असे माझ्या मम्मी पप्पांची शिकवण आहे ना. माझ्या देवाने पण मला असंच बनवलंय. बाकी काय मला काहीच नकोय, मी असंच राहीन. मला किती लाख मला लोक जरी तोंडावर शिव्या दिल्या ना लोकांनी तरी चालेल. लोकांनी किती मला नावं ठेवली तरी चालेल. मी माझा स्वभाव का बदलणार नाहीये. मी सगळ्यांचा चांगलाच विचार करणार आहे की ज्याच्यासाठी मी चांगला, जो मला गमवेल ना त्याला वाटेल एक ना एक दिवस की आपण चुकीच्या माणसाला म्हणजे चुकीच्या माणसं आपण ते बोलतात ना चुकीचा वागलो आपण, तो माणूस चांगला होता असं. जितकं होईल तितकं मी नीटच वागेन सगळ्यांशी. आय होप तुम्हाला पण माझा स्वभाव हा स्वभाव आवडेल. आता जातो घरी. कौशल पण वाट बघत राहिला असेल, दादा अजून आला नाही. मी कितीला 4ला घर सोडलेलं, 4ला तुम्हाला ब्लॉग चालू होता. 4ला तिला 4:30 नाही सॉरी 4ला नाही 4:30 पावणे 4:30ला गाडी काढली मी स्कॉर्पिओ. मग नंतर तिला घ्यायला गेलो. सो चलो जाते अभी मंदिर भगवान के इधर. जितना मला तर माझ्या म्हणजे माझ्या मम्मी पप्पा तर जाम खुश होत असतील की माझ्या म्हणजे त्यांच्या मुलांनी कधी चुकीचा काय कोणासोबत केला नाहीये किंवा चुकीचा वागला नाहीये ना, त्यांनी देवाचा हात पकडून नेला. बाकी काय पाहिजे, आई बापाला हेच पाहिजे. कुठल्या चुकीच्या मार्गावर नाही गेला पाहिजे, कोणाचं मन नाही दुखवत. माझ्या मम्मी पप्पाची पहिल्यापासून अशी शिकवण आहे, कोणाचंच मन नाही दुखवत. समोरच्याने किती वाईट केलं ना आपण त्याची चांगलाच राहायचं. आता माझं मन बरेच जणांनी दुखवलंय. आता त्यांना काय शिक्षा द्यायची हे देव शिक्षा देईल, पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना पण शिक्षा नाही व्हावी. आता तुम्ही विचार करा की भाई एवढा कशाला चांगला विचार करतो, चांगलाच विचार करायचा. हे शिकवलं मला. कोणाचा चांगला कोणाचा वाईटच नको व्हायला देवा. पण तुम्हालाही माहिती आहे कर्म हे कोणालाच ते बोलतात ना कोणासाठीच नाहीयेत. म्हणजे कर्म हे सगळ्यांना, देवाला सुद्धा कर्मचं हे भेटलंय. बाकी आपण काय, आपण फक्त ते बोलतात ना एक तुच्छ माणूस आहे फक्त आपण. बाकी काय, चांगले कर्म करत राहा बस, कोणाचं मन नका दुखो. चलो हम लोग जाते हैं, टाइम हुआ है. उडी बाबा यहाँ तो अंधेरा ही अंधेरा है. थांबा गाईस लाईट लागू दे मला. दिसताव की नाही, नसं दिसत मला, नसं दिसत. आय नो. थांबा एकच सेकंड लाईट लावू दे. उडी बाबा आता दिसला गाईस. चाललो आता निघालो, फ्रेश वगैरे झालो. जाम ऑइली झालेला फेस. चला जाऊया अभी मंदिर में. तर गाईस पोचलो आपण मंदिराच्या इथे.
कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले कर्मा आज जरा गाईस आमचा जेवायचं ठिकाण वेगळं आहे स्पॉट आम्हाला आज दुसरीकडून आले ऑर्डर अरे मंदिर चालू नाही आलं का अजून नाही झालं तर प्लेन पण दिसत पण नाही यार काही सॉरी तुम्हाला दाखवतो एक मिनिट राहा हे बघा फक्त ही लाईटच दिसते लांब दिसत पण नव्हतं मला काहीच हा आमचा आज स्पॉट आहे ना आज दुसरीकडे आज आम्हाला म्हात्रे म्हणजे माझ्या दादा आत्याचा मुलगा आहे तिथून आम्हाला ऑर्डर आली आज जेवायची आज तुम्ही आमच्या इकडे या जेवायला बरेच दिवस 2-4 दिवस झाले तिकडे जेवतात आज आमच्याकडे या ठीक आहे आऊंगा सो बोलो पहिले मंदिरात जाऊन येऊ मग तिकडे जाऊ जेवायला सो चलो जाके आते अभी आज चक्क मंदिरात कोणच नाही नाहीतरी या टायमाला कोण नसतो ए बाई देवा या टायमाला कोण नसतो मी येतो तेव्हा 1-2 जण असतात आज कोणीच नाही चलो जल्दी यांची म्हणून काय पाहिजे देवाला ती कशी वाटते देवा बाबा हे काय केलं तोंडाचा ऐकर आहे काय आणलं काऊ हे काय चोकोस मग ख्रिस्टियाकडे ख्रिस्टिया गेली का नको मला गाईस आता चाललोय वहिनीचा फोन आलता जेवायला या म्हणून झाले 8:30 वाजून गेले जातो आता जेवायला चलो आई काय बोलतोस रीत बाबू तो कुठे म्हात्रे कुठे म्हात्रे ओकेच म्हात्रे कुठे हा अरू जेवली का अरू जेवली का मग कधी जेवशील तू जेवलं का कधी एवढं लेट सुटला हो का नको बोलतो जाऊ मग पोरण हाऊस आहे साडेचारचं आवडतं आमचं नको ना जेवू दे ना तू नाही जेवत तुम्हाला पण काय आई सुट्टी असते तर थांबला असतो बघतो सर सांगतो चलो बाय बाय नको अरे नको आई
बापू सांगितलं बघ ना. बाय 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 बाय. अरू. अरे बाय काय सारे चाचूला. अरे बापरे. ए जाऊ का वहिनी. नको ना तू. बाय बाय. बाय बाय. परत या जेवायला. ओके ओके. सांगा हो सांगतो बाय 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 बाय. तर गाईस जस्ट घरी येऊन चेंज करून झालं. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली.